आता जरा मोकळं वाटतं इथे आल्यावर. बरं तू काय घेणार, चहा कॉफी? नाही मला काहीच नको. काहीतरी नको. इथे आलो तर काहीतरी घ्यायला लागेल ना. मी कॉफी सांगतो. एक्सक्यूज मी, एक कॉफी द्या ना. सलील मी प्लीज आजीला फोन करू? काय ना दोघंच गेलेत म्हणून मला जरा काळजी वाटते. आणि मी कितीही सांगितलं तरी ते बसनेच येणार नाही. ठीक आहे कर. हॅलो आजी. हा ग कुठे आहात तुम्ही? बरं म्हणजे अजून किती वेळ लागेल तुम्हाला? ओके ओके बरं ऐक, टॅक्सीनेच या तुम्ही. हां हो हो ओके. आणि सावकाश या. हो बाय. झालं डोकं शांत? ऍक्च्युली मला यायला फोन करायला हवा होता, कारण ती मला सारखं विचारते आज तुमचा प्लॅन काय, कुठे तुम्ही डिनरला जाणार आहात का आपण तिघे जाऊयात. अरे पण आज नाही नाही डोंट वरी, मी तिला काही कमिट नाही केलंय. माहिती माझी आई ना फार सॉलिड आहे. तिनं खूप उत्साही असते, सारखी सांगत असते की आज तुम्ही हे करा, आज तुम्ही ते करा. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी ती मला सांगत होती की आज तुम्ही असा प्लॅन करा. तिला असं वाटतं की मी तुला घेऊन एखाद्या थीम रेस्टॉरंट मध्ये जावं. थँक्यू. एक सिप घेणार? घे ग. मावशी खूप थकली आहे, तिला गरज आहे आता कॉफीची. घे. तू काही खाणार आहेस? काही ऑर्डर? नाही नको. काही ऑर्डर केलं तर वेळ लागेल उगीच. आणि आता लवकर घरी जाणंही गरजेचं आहे. का? अरे असं काय, ईशाची जबाबदारी आहे ना माझ्यावर. तिला असं एकटीला घरी सोडून येणं मला खूप ऑड वाटतंय. अगं मानसी, पण आता विक्रांत आहे ना तिच्यासोबत. म्हणजे आता खरी योग्य व्यक्ती आहे तिच्या बरोबर, दोघांच्याही दृष्टीने. हो पण तरी मला काळजी वाटतेय. विक्रांतची? ईशाची सुद्धा. मानसी तू इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी कर. म्हणजे तुला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. कसला त्रास? सेपरेशनचा. काय म्हणतोयस तू? मानसी तुला माहितीये की एखाद्या व्यक्तीवर जर जीव जडला तर मग त्यातनं बाहेर पडणं खूप कठीण असतं, त्याचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा प्रेम केलेली व्यक्ती आपल्यापासून लांब जाऊ नये असं आपल्याला वाटत असतं, जे ऑब्व्हियस आहे. पण नशिबामुळे तसं झालं नाही तर दोन्ही व्यक्तींना त्याचा त्रास होऊच शकतो. सलील तू काय म्हणतोयस मला कळत नाही. मानसी, ईशा मधली इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी कर. मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. माई, माई विक्रांत अजून आलेला नाहीये. मी काय करू? हे आपण मगाशी बाहेर बोलत होतो त्यावेळेला निर्मलेचा फोन आला होता. निघालाय, पोचेलच इतक्यात, बरोबर? हो. मग अजून तो घरी पोचतोच आहे. वाजले किती बघ. गाडीने 10व्या मिनिटाला पोचणारा माणूस अजून पोचतोय, याचा अर्थ काय? गेला असेल कुठेतरी कामासाठी. कुठेतरी? मी सांगतो ना कुठेतरी म्हणजे कुठे. ते तो मोनिकाच्या घरी गेला असणार. लपाछपीचा खेळ खेळतोय तो आपल्याशी. कशावरून? सगळ्या दळवींच्या वागण्यावरून सांगतोय ग मी. सगळे एक एक करून लपून छपून जातातच ना भेटायला. मग हा कसा मागे राहील? आणि हा त्या मुलीला सांभाळणार म्हणतोय. नानू, ही सगळी बडबड आत्ताच करायला हवी का मला सांग. हे बघ, मला या सगळ्यामध्ये पाडू नकोस तू. नाही माई, अगं असं करून कसं चालेल? आता नाही तर कधी? एकदा वेळ निघून गेल्यावर मग. आणि तूच जर अशी माघार घेतलीस तर आम्हाला इथं विचारणार आहे कोण? अरे मग मी काय करू सांग ना.
मला सांग की तो का गेला त्या देशपांड्यांच्या घरी? मला माहित नाही तो खरंच का गेला ते, कळलं? आणि गेला असेल तर तो का गेला हे मला विचारू नको. माई विचार ना त्याला. आता तुझ्याशिवाय दुसरं कोण विचारणार आहे ग? माई, त्या मोनिकाने जे दिवे लावलेत ना ते ऐकून माझ्या अंगावर तर काटा आला. मुळात ही अशी मुलगी आपल्या घरात आलीच कशी? काय चुकतंय काय आपलं काही कळत नाही. कोणाची कोणती ईशा आणि तिचा सांभाळ म्हणणे हा विक्रांत करणार. थोडक्यात आपण सगळे दळवी. पण मी म्हणतो संबंध काय आपला? आपण का म्हणून सांभाळायचं? अरे त्या घरावर बहिष्कार घालून तिथं जायलाच नकोय आपण. अरे काही मान अपमान वगैरे काही आहे का नाही? विक्रांतला त्या मुलीने एवढं फसवलंय आणि एवढं फसवल्यानंतर सुद्धा तो तिच्या मुलीशी जर खेळणार असेल ना तर कहर आहे कहर. मग मला सांग माई, आपण तरी का त्या विक्रांतला समजून घ्यायचं? मारे सॉरी म्हणाला, पण आपल्याला इतका त्रास झाला हे कळत नाहीये का त्याला? मग असं वागून आणखीन त्रास का करतोय तो? इतकं सगळं झाल्यावर त्यांनी हे असं करायला नको होतं, हे तुझं बरोबर. काय माई, नानू नेहमी बरोबरच असतो. हो हो. फसवणुकीनंतर काय होईना, पण हे तुला पटतंय माझं नशीब. काय माझा फोनचा बॅलन्स संपलाय म्हणून, नाही तर मीच लावला असता फोन. माई तू लाव ना जरा फोन. त्या घे लाव फोन, लाव ना. अरे बाबा मानसीला फोन लावून दे. मानसीला? हो. तिला कशाला? तिचा काय संबंध? मी तुला लाव म्हटला ना फोन मानसीला, मग लाव. अगं पण माई, ए मला अक्कल शिकवायची नाही हा. फोन लावून दे म्हटलं की लावून द्यायचं. मला जे बोलायचं ते मी बोलीन, कळलं का? लावतो. मानसी, का मी इतका अस्वस्थ होतो? मला कुठलेही वेगळे अर्थ काढायचे नाहीये. मी इन्सिक्युअर होऊन विचार करणार नाहीच आहे. पण मग तरी का असं होतं? का? थँक गॉड ही शांत झाली. भूक लागलेली असली ना आणि हिचा रडण्याचा आवाज ऐकला ना, डोकंच फिरतं माझं. त्यासाठी तिला शांत करावं लागतं, जे तू कधीच केलेलं नाहीस आणि यापुढे करणारही नाही. तू हे असं बोलायला लागलीस ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते मोनिका, आणि हिच्या भविष्याची काळजी निर्माण होते. कळलं? मग नको करूस ना तिच्या भविष्याचा विचार. मग कोण करणार आहे? तू करणार आहेस? तू काय करतेस ते दिसतंय मला. रोज कुणी ना कुणी तिची काळजी घेते म्हणून एक एक दिवस तरी नीट जातोय तिचा. पण उद्या जेव्हा आजी आजोबा नसतील, मानसी नसेल, तेव्हा काय करणार आहेस तू? त्याची तू कशाला काळजी करतोयस विक्रांत? मी आई आहे ना तिची. तिचं काय करायचं ते मी बघून घे. तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे. नाही, तो माझा प्रश्न आणि तो मी सोडवणार. सलील आणि मानसीच्या लग्नाबद्दल नक्की काय ठरवलंय तुम्ही? लवकरात लवकर मानसीचं लग्न करून टाक आणि तिला बँगलोरला पाठव. माझी सुद्धा तशीच इच्छा आहे. लवकरात लवकर होऊ देत सगळं. हे बघ आजी, सगळं ठरलेलं आहे ना, मग तारीख ठरवायला काय हरकत आहे? पण मी सांगितल्याशिवाय कोणी काहीही ठरवणार नाही.